ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली सरंजामींच्या सगळ्या काळ्या धंद्यांची लिस्ट घेऊन त्यांच्या घरी पोहोचतात. त्या दोघांना तिथे अचानक बघून सरंजामींना काही समजत नाही की हे का आले आहेत. तर अर्जुन म्हणतो, ही माझ्या हातातली फाईल बघतोयस ना, या फाईलमध्ये तुझ्या सगळ्या इलिगल कामांची लिस्ट आहे, वाचून दाखवू का? तेव्हा सरंजामी हसून हलक्यात अर्जुनला म्हणतो, हा वाचून दाखवा. तेवढ्याच सायली म्हणते, थांबा, यांची लिस्ट एवढी मोठी आहे ना, तर वाचायला लागलो तर 2 तास सहज निघून जातील. तेव्हा सरंजामी हसून म्हणतात, हे असले खोटे पुरावे माझ्यासमोर उभा करून मला नाचवायला बघायचं नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, गुन्हेगार कुठला ना कुठला पुरावा नक्की सोडतो, थांब, तुला ना लिस्टच वाचून दाखवतो. म्हणून तो एक गोष्टी वाचायला लागतो. जशी तो लिस्ट वाचायला सुरू करतो तसं सरंजामींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायला लागतात. सायली मध्येच अर्जुनला थांबवत म्हणते, अहो थांबा जरा, त्याचा चेहरा किती पांढरा पडलाय. आता अशीच जर लिस्ट तुम्ही वाचायला लागला ना, तर असं वाटतंय त्यांना चक्कर येऊन ते इथेच पडतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं सरंजामी, आता तर फक्त 2-3च गुन्हे वाचलेले आहेत. अरे हो, मेन गुन्हा तर राहिलाच ना. महिपत शिकरेकडून पैसे घेऊन साक्षी शिकरेचे सगळे रिपोर्ट्स बदललेत, हा तर मेन पुरावा राहिलाच. ही जर फाईल मी जजसाहेबांना दाखवली तर तुझी काय अवस्था होईल याची तुला कल्पना तरी आहे का? आता तू ठरव, आमची साथ देऊन सगळं खरं बोलणार का माझ्या या पुराव्यांशी या काहीच संबंध नाहीये असं बोलून पळ काढणार.